आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची मऊ आणि लुसलुशीत अशी खिचडी। तर मी घेतलेले आहेत बटाटे, कापून घेतलेले आहेत आणि सोबत मिरची घेतली आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तिखटानुसार घेऊ शकता आणि शेंगदाण्याचं कूट। आता आपण हे सर्व पदार्थ वापरून साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। सर्वप्रथम मी गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढई तापली की कढईमध्ये मी तेल टाकणार आहे। तेलाची पळी माझी छोटी असल्यामुळे मी जवळजवळ 3 ते 4 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मी बटाटे टाकलेत। बटाटे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। आता आपण गॅस स्लो करून कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर बटाटे परतवून घेणार आहोत। आता मी झाकण काढलेलं आहे आणि बटाटा चांगला मऊ पडलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता या बटाट्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। फक्त बटाट्याला लागेल एवढंच मीठ टाकायचं, खिचडीतलं मीठ आपण नंतर टाकणार आहे। बटाट्यात मीठ टाकलं की थोडा गॅस फास्ट करून परत एकदा बटाटा छान परतवून घ्यायचा बिना झाकण ठेवता। गॅस मी आता फास्ट केलेला आहे। बटाटा मी काढून घेतलेला आहे आणि शिल्लक राहिलेल्या तेलातच आता मी फोडणी देणार आहे साबुदाण्याच्या खिचडीची। त्यात मी आता मिरच्या टाकते आणि हे ऑप्शनल आहे पूर्णपणे, पण मला आवडतं थोडा एक शेंगदाण्याला खरपूस असा फ्लेवर शेंगदाण्याचा उतरतो, म्हणून मग मी ह्याच तेलात सुरुवातीला 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। मला तो फ्लेवर आवडतो म्हणून मी तेलात 1 चमचा कूट शेंगदाण्याचं खरपूस भाजून घेते मिरची सोबत। आणि इथे मी मिरची आणि कूट तेलात चांगलं भाजून घेतलंय। आणि आता मी ह्याच्यात टाकते साबुदाणे। एकदम मऊ आणि लुसलुशीत खिचडी होते, अजिबात गिजगिजीत किंवा लगद्यासारखी एकमेकांना साबुदाणे चिटकलेली अशी खिचडी होत नाही। जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर नक्कीच तुमची खिचडी सुद्धा खूप सुंदर बनेल आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागते ती खिचडी। मी त्या फोडणीत आता साबुदाणे टाकलेत आणि परतवून घेते साबुदाणे। आता जे खिचडीसाठी मीठ असतं ते मी टाकलंय, बटाट्याचं मीठ मगाशी सेपरेट मीठ टाकलं होतं, आता ही खिचडीसाठी मी मीठ टाकते चवीनुसार। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आणि सोबत मी आता कूट टाकते। आता जो मगाशी शिजवून घेतलेला बटाटा होता तो टाकलाय आणि हे सगळं मिक्स करून परतवून घेते मी, व्यवस्थित मिक्स करते। बघा आत्ताच किती साबुदाणे खुललेले आहेत, सेपरेट झालेत। आता मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे, एकदम मंद आचेवर, एकदम स्लो गॅस आहे। आता मी 3 मिनिटांनी झाकण काढलंय आणि परत एकदा खालीवर खिचडी व्यवस्थित हलवून घेते। गॅस स्लोच आहे, एकदम मंद आच। जर फास्ट गॅस केला तर खिचडी खालून करपेल, म्हणून स्लो गॅसवर ठेवायची आहे। आता परत मी झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे स्लो गॅसवर। आणि खिचडी आपली रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त खिचडी वाफलेली आहे, एकदम व्यवस्थित खिचडी रेडी आहे। पाहू शकता किती सुट्टी आणि लुसलुशीत मऊ झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा खिचडी बनवू शकता आणि तुमची सुद्धा खिचडी अशीच मऊ आणि लुसलुशीत सुटसुटीत होईल आणि तुम्ही सर्व खिचडीचा आनंद घेऊ शकता। खिचडी तयार आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि आज अंगारकी असल्यामुळे मी सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे। इथे खिचडी सोबत मी दही पण ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। बाय।